नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एखादा राजकीय पक्ष किती मोठा आहे हे त्या पक्षाचे किती आमदार, किती खासदार किंवा किती नगरसेवक निवडून आलेत, किती लोकप्रतिनिधी आहेत या संख्येवरती अवलंबून नसतं। खरं तर कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य संख्या किती आहे, त्याची भौगोलिक व्याप्ती किती आहे याच्या आधारावरती ठरत असतं की एखादा राजकीय पक्ष किती मोठा आहे। भाजप हा आजच्या काळामधला भारतातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। पुन्हा एकदा भाजपने त्यांचे सदस्यता अभियान जे आहे ते सुरू केले आहे आणि मुंबईमध्ये त्याची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते माजी आमदार आणि भाजपचे महामंत्री माननीय सुनील राणे सर आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्या सोबत चर्चा करूयात। दोन गोष्टी आहेत, एक सदस्यता अभियान कसं चालू आहे, प्रतिक्रिया काय आहेत लोकांच्या, त्यांचं टार्गेट काय आहे मुंबईसाठी खास करून, आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांची काय तयारी आहे। राणे सर, सर्वात आधी तर मी मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत करतो। सदस्यता अभियान सुरू झालेलं आहे तुमचं, भारतातील सगळ्यात मोठी पार्टी बनलेली आहे, जगामधली सगळ्यात मोठी पार्टी बनलेली आहे। पुन्हा एकदा तुम्ही सदस्यता अभियान सुरू केलेलं आहे, काय म्हणाल? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षापासून म्हणजे आपण जर 2014 ते 2024 देशामध्ये असलेलं आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि मग हळूहळू आधुनिक भारताच्या दिशेने चाललेली भारताची वाटचाल आणि त्यामध्ये असलेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आणि सदस्याचा सहभाग याच्यावर आधारित भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे की ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं देश, मग पार्टी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांनी घडवलेली ही पार्टी आहे। आणि मग त्याच्यामुळे जर आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आपण गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये इतिहास घडवू शकलो। महाराष्ट्राचा विचार केला तर 2014 ते 2019 सक्षम नेतृत्वाच्या खाली सन्माननीय त्यावेळचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आजचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या एकाच व्यक्तीच्या दोन बाजू आपण बघितल्या। आणि त्यामुळे हे सगळं करत असताना आपला कार्यकर्ता सदस्य अभियानामध्ये जेव्हा जातो, काम करतो, तेव्हा मग 2015चं अभियान, 2019चं अभियान आणि मुंबईमध्ये असलेले आपले सध्याचे मुंबईचे अध्यक्ष आणि आताचे आपले कॅबिनेट मंत्री ज्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञानाचा कारभार आहे असे श्री आशिष शेलार, या सगळ्यांच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर नेतृत्व आपले सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्येच हे अभियान होतं आहे। एका बाजूला सरकार चालवण्याचं काम आहे, एका बाजूला प्रशासकीय कारभार आणि सक्षम नेतृत्वाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याची जी नितांत आवश्यकता आहे त्याच्यामध्ये भरभरून काम करणारे आणि त्याचबरोबर संघटनेला महत्त्व देत असताना सदस्यता अभियानाला सुद्धा बळकटी देणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस। आणि मग मुंबईमध्ये काम करत असताना आपण सदस्यता अभियान किती करावं, कसं करावं, देशाचं जे लक्ष्य आहे ते मागच्या वेळेला 11 कोटी होतं, यावेळेला 20 कोटीच्या पार भारतीय जनता पार्टी गेली आहे। आणि मग महाराष्ट्रामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजींनी सांगितलं की 1.5 कोटी आपण महाराष्ट्रात करणार। मग 1.5 कोटी महाराष्ट्रामध्ये करत असताना मुंबईचं पूर्वीचं लक्ष्य पूर्ण झालं होतं 17 लाख, यावेळचं लक्ष्य आहे 25 लाख। आणि त्यामुळे मुंबईच्या 36 विधानसभांमध्ये 15 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि जवळजवळ 82 नगरसेवक आणि 3 विधान परिषदेचे आमदार असा सगळा समूह घेऊन भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर, जोरावर सदस्यता अभियान जोरदारपणाने राबवत आहे। म्हणजे गेले 7-8 दिवस आपण याला जोर दिला, किंबहुना 2 तारखेपासून आपण सुरू केलं। मी स्वतः संपूर्ण मुंबईच्या जवळजवळ 80% विधानसभांमध्ये गेलो, त्याचं काम अजूनही सुरू आहे। अजूनही आपण 20% ते 25% पर्यंत पोचलो आहोत आणि येणाऱ्या जवळजवळ या 15-20 दिवसांमध्ये आपण 25 लाखाचं लक्ष्य जे ठेवलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने आपण हे लक्ष्य पूर्ण करू।
रिस्पॉन्स कसा आहे? त्याच्यात दोन पद्धती आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस म्हणून मी गेले 19 वर्ष काम करतो आहे. या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष हा फार महत्त्वाचा घटक असतो. मला आठवतं आहे की 2000 ते 2024 या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये सन्माननीय किरीट सोमय्याजींपासून विनोद तावडेजी, त्याच्यानंतर भाई गिरकरांनंतर प्रकाश मेहताजींनंतर गोपाल शेट्टीजी, राज पुरोहितजी, मग आशिष शेलारजी, मग मंगलप्रभात लोढाजी आणि परत पुन्हा आशिषजी, असा सगळ्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की मुंबईमधले काही विधानसभा म्हणजे मुलुंड, बोरिवली, मलबार हिल, काही प्रमाणामध्ये घाटकोपर पूर्व, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे गड आहेत. यामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून येतात. आणि मग तिथे कोण आहे हे महत्त्वाचं नसतं, पण भारतीय जनता पार्टीचं कमळ निश्चितपणाने तिथे उमलतं. आणि काही विधानसभा अशा आहेत की ज्या पारंपरिक काँग्रेसकडे आहेत. म्हणजे आपण बघितलं धारावी ही काँग्रेसकडे आहे. अनेक वर्ष आपण प्रयत्न केला पण आपल्या हाती लागली नाही. जी गेले 3-4 टर्म मुंबादेवी जी बदलून झाली त्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे आमदार निवडून येतात. एक मलबार हिल कुलाबा, म्हणजे कुलाबासुद्धा पूर्वी काँग्रेसकडे होता आणि मग त्याच्यानंतर तो भारतीय जनता पार्टीने त्यामध्ये आपले आमदार निवडून आणले. पण जवळजवळ 15 ते 16 विधानसभांमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आपण अनेक वेळेला प्रयत्न केला पण कलिना आपल्या हाती लागत नाही, अणुशक्तीनगर हाती लागत नाही. स्वर्गीय हशू अडवाणीजींच्या मेहनतीने आणि परिश्रमाने बांधला गेलेला चेंबूर मतदारसंघ आपण हरल्यानंतर आपल्या हाती लागत नाही. वरळी, शिवडी, माहीम या परिसरामध्ये आपण अनेक वर्ष ताकदीने लढतो. मग वरळी, शिवडी, भायखळा या परिसरामध्ये आपण निवडून येत नाही. म्हणजे वरळी, शिवडी, भायखळा, माहीम अशा काही मतदारसंघामध्ये सदस्यता मोहीम राबवताना खरोखर कार्यकर्त्याची मेहनत लक्षात येते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद प्रचंड आहे. सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आहे. देश बदलतो आहे, महाराष्ट्र बदलतो आहे, गतिमानतेने विकासाकडे घेऊन जाणारे मुख्यमंत्री म्हणून सर्व कार्यकर्त्यांना ते प्रिय आहेत. आणि मग त्यांच्या नेतृत्वाकडे बघत असताना कार्यकर्ता लोकांना आपल्याशी जोडतो आहे. अनेक योजना सरकारच्या कार्यकर्ताच शेवटी खाली घेऊन जातो. किती आपण म्हटलं लाडकी बहीण योजना ही खालपर्यंत जरी सरकारी अधिकारी घेऊन गेले तरी ती लोकांपर्यंत, त्या लाडकी बहिणींपर्यंत पोचवणारा कोण होता? तर तो कार्यकर्ताच होता, किंबहुना ती महिला कार्यकर्ता होती. त्यामुळे कार्यकर्त्याला माहिती आहे की येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने, निवडणुकीच्या दृष्टीने सदस्यता अभियान महत्त्वाचं आहे आणि ते करण्याकडे कार्यकर्त्यांचा उत्साह भयंकर आहे. म्हणजे मी सर्व विधानसभा फिरतो आहे. माझ्या लक्षात येत आहे की जिथे आपण अणुशक्तीनगरसारखा भाग असेल, जिथे आता सध्या सन्माननीय अजितदादांच्या गटामध्ये असलेल्या नवाब मलिक यांची मुलगी आहे, आपण धारावीमध्ये गेलो, चेंबूरमध्ये गेलो, त्यानंतर मानखुर्द, शिवाजीनगर, विक्रोळी, भांडूप हा परिसर आहे. भांडूप परिसर हा मराठी लोकांचं वर्चस्व असलेला परिसर आहे. अशा सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नाहीत. एखादा नगरसेवक असेल नसेल, पण प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एका नव्या उमेदीने, एका नव्या जिद्दीने काम करताना मला दिसतो. चॅलेंजेस काय आहेत ते या अर्थाने की गेल्या 2.5 वर्षात बरेच आरोप झाले, जसे की पक्ष फोडले, कुटुंब फोडले. मग काय कार्यकर्त्यांना हे प्रश्न समाजातून विचारले जात आहेत का? ते मुद्द्यांवर प्रश्न निश्चितपणाने विचारले जातात. तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींचा मोठा इतिहास आहे. म्हणजे आपण त्याच्यात गेलो तर सध्या आपली सदस्यता मोहीम बाजूला पडून आपण राजकारणाच्या दिशेने जाऊ. त्याच्याबद्दल आपण कधीतरी चर्चा करू. म्हणजे पक्ष फोडणे किंवा हे करणे याला फार मोठी किनार आहे आणि त्या मोठ्या किनारीचं सध्या जी चर्चा सुरू आहे, ज्या एका महाराष्ट्रातल्या एका भागाची, एका जिल्ह्याची, तिथूनच खरी सुरुवात झाली आहे आणि त्याचा मीच साक्षीदार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल निश्चितपणाने कधी ना कधी बोलू. मी जसं म्हटलं तुम्हाला की स्वर्गीय गोपीनाथजींच्या सहवासामध्ये 22 वर्ष आम्ही काढली. स्वर्गीय प्रमोदजींबरोबर आपण काम केलं. त्यामुळे 1993 पासून ते 2014 पर्यंत आणि 14 ते 24
आपण जर बघितलं जवळजवळ या 35 वर्षाचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे भारतीय जनता पार्टीचा आणि विरोधी पक्षांचा. त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्ते जे जुने जाणते आहेत, नवीन आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी आता समजत आहेत. पक्ष मोठा होत गेला. एका वेळेला आपण 2009मध्ये फक्त 5 आमदार होते, 14मध्ये आपले 16 झाले, 19मध्ये पण 16 झाले. यावेळेला फक्त आपण एक वर्सोवा मतदारसंघ हा थोड्या फरकाने 6000 मताने हरलो. आणि या गोष्टी होत राहतात. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुंबईतील शक्यतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने सदस्यता अभियान जास्त व्हावं, अनेक मुद्द्याला स्पर्श करत. जसं आपण मुंबईमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या आहे तो ट्रॅफिकचा आहे. आणि ट्रॅफिकच्या या मुद्द्याला स्पर्श करत असताना आपण बोरिवलीतून निघालो, म्हणजे आपण वेस्टर्नचा पश्चिमेचा जर विचार केला तर बांद्र्यापर्यंत जायला आपल्याला 1 तास लागतो किंवा 1.5 तास लागतो. पण बांद्रा ते नरिमन पॉईंट आपण 18 मिनटात पोचतो, 18, 19, 20. आणि हळूहळू हा प्रवास बांद्रा वर्सोवा, वर्सोवा विरार किंवा वर्सोवा वसई किंवा वर्सोवा दहिसर असा जेव्हा सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होईल या 3, 4, 5 वर्षामध्ये, तेव्हा निश्चितपणाने मुंबई एक वेगळी आर्थिक राजधानी या देशाला दिसेल. त्यामुळे कार्यकर्ता हा पूर्णपणाने उत्साहाने, हिरिरीने, जिद्दीने कामाला लागला आहे. बरोबर. म्हणजे लोकसभेमध्ये थोडा सेटबॅक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तो जोर पकडलात. त्याच्यानंतर आता सदस्यता अभियान आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे त्या महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात. अगदी प्रदेशाध्यक्ष असतील किंवा सरकारमधून जे मंत्री आहेत त्यांनी देखील असं त्याचं सुतोवाच केलेलं आहे. काय तयारी चालू आहे? महापालिकेच्या दृष्टीने सदस्यता अभियान इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत कोणते असे वॉर्ड आहेत, म्हणजे आपण 82 ठिकाणी जिंकलो. मागच्या वेळेला शिवसेना ज्याला आपण म्हणतो की उभाटा गटामधून जवळजवळ 35 जणं, आपलं अलायन्स नव्हतं. 2017ला आपण स्वतंत्र लढलो होतो. फक्त RPI आठवले गट आपल्यासोबत होते. आणि त्यामुळे यावेळेला जर स्वतःचं सरकार महानगरपालिकेमध्ये आणायचं आहे, महापौर आपला बसवायचा आहे, जी भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तर ते करायला आपल्याला 114 नगरसेवक लागतील. आणि मग 114 नगरसेवक जर आणायचे असतील तर किमान 150, 160, 170 जागांवर लक्ष ठेवावं लागेल. आणि मग हे करत असताना आपल्याला ज्या वॉर्डमध्ये 200, 500, 1000 मतांनी आपला पराभव झाला असे वॉर्ड निश्चित करायचं काम सुरू आहे. जर आरक्षण पूर्वीचंच मानलं गेलं आणि त्या आरक्षणाच्या आधारावर निवडणुका झाल्या तर मग महिलांचे वॉर्ड कोणते होते, आपण ज्याला आपण म्हणतो की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वॉर्ड कोणते होते, असं करत असताना कोणते उमेदवार किती मतांनी हरले आणि त्या वॉर्डांकडे सर्वप्रथम लक्ष देऊन त्यामध्ये असलेली राजकीय भूमिका, मग त्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी, त्यामध्ये असलेले प्रश्न, त्यामध्ये असलेल्या समस्या. लोकसभेमध्ये आपण एकाच ठिकाणी विजय प्राप्त केला, उत्तर मुंबईमध्ये. त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये 42 पैकी 24 नगरसेवक आपले आज आहेत. असं करत असताना आपण पुढे पुढे जेव्हा जातो तेव्हा दक्षिण मुंबई, म्हणजे एक उत्तर आणि दक्षिण असं जर पकडलं तर दक्षिण मुंबईमध्ये आपले 10 नगरसेवक आहेत. आणि असं करून जेव्हा आपण ही चर्चा करतो की 82चे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 114, ज्याला आपण 2/3 मेजॉरिटी म्हणतो, ते जर आणायचे असतील आणि सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी म्हणून आपल्याला, जसं मुंबईचे अध्यक्ष म्हणाले की आपण 186 जागी जिंकू शकतो आणि जिंकणारच, तर त्या पद्धतीने आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खालच्या वॉर्डामध्ये कोणत्या समस्या, कसं मतदान होईल, लोकसभेचं कसं होतं, विधानसभेचं कसं मतदान होतं, ही सगळी तयारी आता पूर्ण आहे. आणि कोर्टाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की कोर्टाचा आदेश आला आणि सरकारने जर त्याची घोषणा केली तर महानगरपालिकेमध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टी जे नेतृत्व ठरवेल, स्वतंत्र लढण्याचं असेल, कोणत्या पक्षाबरोबर, मला तोच प्रश्न होता. कारण तुम्ही म्हणालात की भाजपचा झेंडा जो आहे तो आपल्याला महापौर पदावरती किंवा मुंबई महानगरपालिकेवरती रोवायचा आहे. अमित शहानी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं
की 2025ला 24ला जरी आपण महायुतीचं सरकार आलं तर 29ला आपण राज्यामध्ये भाजपचं सरकार आणणार आहोत. तर त्याची रंगीत तालीम किंवा त्याची सुरुवात ही महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून होईल का? कारण तुम्ही आता 3 पक्ष एकत्र आहात, महायुती म्हणून राज्यामध्ये सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी तसं म्हणजे काय चाललं आहे का, चर्चा आहे का की युती करायची? त्याच्या बाबतीतली चर्चा असेल तर ती वरिष्ठ पातळीवरच सुरू असेल आणि त्याच्या बाबतीचा अंदाज जोपर्यंत वरिष्ठ नेते घेतील, कार्यकर्त्यांना सांगतील, आमच्यापर्यंत तो निर्णय येईल. पण तोपर्यंत आपण स्वतः तयारी करणं, आपला पक्ष म्हणून, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकजण त्याच्यासाठी झटून कामाला लागला आहे की महापालिका जिंकायचीच. त्याच्यामध्ये कोणाबरोबर युती करणं, कसं करणं, कुठच्या पक्षाला सोबत घेणं, हा सगळा जो ज्याला आपण म्हणू की हा सगळा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील. मग सन्माननीय त्यामध्ये आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहाजी निर्णय घेतील, सन्माननीय देवेंद्रजी त्याच्यामध्ये राहतील. त्यामुळे एकदा त्यांनी जेव्हा निर्णय घेतला किंवा घेतील त्यावेळेला तो निर्णय खाली येतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हा प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. तरी किती जागांवरती तुम्ही लढण्याची तयारी केलेली आहे? जसं आशिष शेलारजी म्हणाले की 186 जागांवरती आपण जिंकू शकतो, तर 200+ तुम्हाला जागा लढवाव्या लागतील. 227 जर स्वतंत्र लढलो तर स्वाभाविकपणाने 227. जर युती करून लढलो तर त्यामध्ये युतीला किती जागा द्याव्यात हा परत पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरचाच निर्णय आहे. त्यामध्ये एकदा निर्णय झाला की त्या आदेशाचं आम्ही पालन करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं असतं. नाही, वरिष्ठ जरी निर्णय घेतील तरी तुम्हालाच विचारणा केली जाईल ना की नेमकं काय करावं. त्यांचा सूर आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेली आपल्या पक्षाबद्दलची भूमिका ही येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा आता आम्ही खाली फिरतोय तेव्हा हळूहळू आमच्या लक्षात येईल. उद्या आम्हाला जेव्हा चर्चेला विचारतील की काय करावं, त्यावेळेला आम्ही जर भूमिका कार्यकर्त्यांची समजावून सांगितली आणि खाली ताकद उभी आहे का, सदस्यता अभियान जोरात करतोय का, खालचे प्रश्न घेऊन कार्यकर्ता तेवढा त्या प्रश्नाला भिडतोय का आणि त्या प्रश्नाला भिडून शेवटी महानगरपालिकेची निवडणूक ही एखाद्या वॉर्डची म्हणजे ही छोटीशी निवडणूक असते आणि तिकडचा चेहरासुद्धा महत्त्वाचा असतो, जो लोकांना हॉस्पिटलसाठी, शाळेसाठी, रस्त्यावर असणाऱ्या समजा अपघात झाला तर त्यांना मदत करणारा, लहान लहान गोष्टीसाठी उपलब्ध असणारा, पिण्याचं पाणी, गटाराची समस्या, रस्त्याची समस्या, वीज बिलाची समस्या, राशनची समस्या, अशा अनेक प्रश्नाला न्याय देणारा कार्यकर्ता जो त्या गल्लीत असला पाहिजे, अशा पद्धतीची ही लढाई असते. त्यामुळे महानगरपालिका ही पक्षाच्या बरोबर त्या तिकडच्या परिसरातील चेहऱ्याची सुद्धा असते. मला असं वाटतं की पक्ष सांगोपांग विचार करून या बाबतीतली भूमिका लवकर जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. BJPचे लोक आप आणि म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यावरती आरोप करत आहेत की ते इंडिया अलायन्समध्ये आहेत, इंडिया ब्लॉकमध्ये आहेत, परंतु दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये पण आपण बघितलं, पंजाबमध्ये ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. आता महायुतीमध्ये तुम्ही 3 पक्ष एकत्र आहात, सरकार आहे. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा जर स्वतंत्र लढण्याचा जर विचार केला तर पुन्हा तुम्हाला शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट उतरावे लागतील, त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलावं लागेल. मग त्याचं नुकसान होणार नाही का, असं नाही वाटत का? आणि त्याचं नुकसान केवळ एका महानगरपालिकेमध्ये नाही, कारण मुंबई महानगरपालिकेची चर्चा देशभर होणार आहे. त्यामुळे ते नुकसान तुम्हाला राज्यात पण इतर ठिकाणी होणार नाही का? म्हणजे असं वाटत नाही का जर आपण वेगवेगळे लढलो तर? नाही, अशा प्रकारच्या अनेक निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका, इथे अनेक वेळेला अशा लढाया झाल्या आहेत. म्हणजे युती म्हणून आपण त्यावेळेच्या शिवसेनेसोबत असतानासुद्धा अनेक वेळेला. नाही, मुंबईची गोष्ट वेगळी आहे. कारण मुंबईची गोष्ट यासाठी वेगळी आहे कारण नॉर्थ ईस्टच्या ज्या 7 सिस्टर ज्याला म्हणतो त्या 5-7 राज्यांचं जेवढं बजेट आहे म्हणून तेवढं एकट्या मुंबई महानगरपालिकेचं आहे. त्यामुळे मग ते मोठी निवडणूक बनते. 2017 किंवा 1997 आपण वेगवेगळे लढलो होतो. 2002 ते 2017 आपण एकत्र लढलो. 2017मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. माननीय मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजीच होते. तरीसुद्धा आपण वेगळे लढलो आणि त्या भूमिकांवर आपण राहिलो. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक जरी वेगळे लढलो समजा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही टीका केली म्हणून काही, ती टीका त्या प्रश्नांवर असते.
त्यामुळे मला असं वाटतं की अनेक निवडणुका आपण अशा लढलो आहोत ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे अलायन्स हे वेगवेगळे लढले. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये आजही जर निर्णय घेतला पक्षाने तर त्या वेळची ती परिस्थिती बघून ते विषय हाताळणारी कार्यकर्त्यांची टीम असते. आणि महानगरपालिकेमध्ये तर तुम्ही बघाल तर भारतीय जनता पार्टीची मुंबईची जी टीम आहे सध्याची किंवा पूर्वीची, ह्याच्यातला जवळजवळ 70% कार्यकर्ता हा नगरसेवक बनून आमदार बनतो. म्हणजे आशिषजींपासून ते पराग अळवणीपर्यंत जर तुम्ही बघाल, पराग अळवणींपासून ते प्रकाश मेहतापर्यंत बघाल, प्रकाश मेहतांपासून राज पुरोहित ते गोपाल शेट्टींपर्यंत बघाल, तर सगळे नगरसेवक करत 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 आमदार होतात, मग खासदार होतात. असे 70% लोक आहेत. 30% आमच्यासारखे लोक एखाद्या विधानसभेमध्ये लढतात, पडतात, काम करत राहतात आणि मग त्या विषयाला जोडून घेतात. जसं म्हटलं की मुंबई ही कशाची, तर मुंबई ही मराठी माणसाची. मग मराठी माणूस कोण, तर ज्या मराठी माणसाने गिरण्या उभारल्या, ज्या गिरण्यांमध्ये घाम गाळला, त्या मराठी माणसाची मुंबई. 4 ते 4.5 लाख मराठी माणसांनी त्या गिरणीमध्ये काम करत असताना स्वतःच्या घामाने श्रमाने या मुंबईला उभी केली, तो मराठी माणूस. आणि मग त्या मराठी माणसाच्या मुंबईसाठी काम करायला मराठी नगरसेवक जितक्या तत्परतेने करतो तितकाच इतर भाषिक पण करतो, कारण का तो पण मूळ मुंबईत राहिला आहे अनेक वर्षापासून. पण शेवटी आपण म्हणतो ना की ज्या ज्या राज्याला ज्या ज्या भाषेचा अभिमान आहे, तर त्या अभिमानाच्यामुळे मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे, मातृभाषा आहे. आणि या मातृभाषेला प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमान असतो, अभिमान असतो. त्यामुळे होय, आपण मराठी आहोत. त्यामुळे या मराठी असलेल्या आपल्या मराठी मुलखामध्ये, मराठी मैदानामध्ये आणि मराठी मातीमध्ये मुंबईला मराठी माणसाची अस्मिता आणि ओळख आहेच, ती नाकारून चालणारच नाही. नाही, पण असा पण आरोप आहे, म्हणजे आरोप काय ते तथ्यच आहे. मराठी माणूस जो आहे तो मुंबईतून हद्दपार झालेला, अगदी तो डोंबिवली वगैरे त्या भागामध्ये गेला, अगदी पनवेलकडे गेलेला आहे. तर मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलाय कुठे? नाही, त्याच्यात 2 गोष्टी आहेत. मराठी माणूस मुंबईत राहिला कुठे, किंवा गिरणी कामगारांचा तुम्ही उल्लेख केला, ते तरी कुठे राहिले जातात? गिरणी कामगारांचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या माननीय मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला एकनाथराव शिंदेजींच्या सरकारमध्ये आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण BDD चाळीचा पुनर्विकास सुरू केला. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून याचं श्रेय देवेंद्रजींना जातं. 2016मध्ये निर्णय घेतला, 2017मध्ये अधिसूचना काढली. काम सुरू होणं तेवढं सोपं नव्हतं. 19ला काम सुरू झालं. पहिला टप्पा आता पूर्ण होतो आहे. जवळजवळ 1800 लोकांना घरं मिळतात. तुम्ही विचार करा, अशी कोणती योजना देशामध्ये आहे की 160 स्क्वेअर फुटामध्ये राहत असलेल्या भाडेकरूला 500 चौरस फुटाचं घर मोफत सरकार देत आहे, ते पण वरळीमध्ये, नायगावमध्ये आणि डिलायल रोडमध्ये. त्यामुळे याच्यामध्ये ही पुनर्विकास योजना आणली म्हणून तर मराठी माणूस टिकला ना. आज वरळीसारख्या ठिकाणी 500 चौरस फूट घर जर घ्यायला गेलो, कोट्यवधी रुपये किंमत आहे. त्याच्यामुळे सरकारने घर का दिलं, तर आपला हक्काचा मराठी माणूस त्या BDD चाळीमध्ये टिकला पाहिजे. जर उद्या 1924मध्ये बांधल्या गेलेल्या त्या इमारती, 2024 आलं, 100 वर्ष झाली, ही योजना आणली सरकारने, त्याला चालना दिली आणि आता लोकांना घरं मिळतील. मुंबई मिळालं नाही अजून, आता देतील. म्हणजे आता लॉटरी झाली, सगळं झालं. गिरणी कामगारांना बॉम्बे डाईंग श्रीनिवासमध्ये मी त्याचा समितीचा अध्यक्ष होतो. सन्माननीय पुन्हा एकदा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आपण मुंबईमध्ये नायगावला बॉम्बे डाईंग आणि डिलायल रोडला श्रीनिवास, कमला मिलच्या बाजूला लोअर परेलला आपण 4000 घरं दिली. आता ज्या गिरणी कामगारांनी पनवेलला घरं घेण्याचं मान्य केलं होतं, ज्या युनियनच्या माध्यमातून, त्यांना आपण पनवेलला घरं दिली. आता माननीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेजींनी म्हटलं आहे की 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरं देऊ किंवा पुण्याला त्यांना पाहिजे असतील, साताऱ्याला पाहिजे असतील. त्यामुळे मूळ गिरणी कामगाराला घर देण्याचं काम हे फक्त आणि फक्त या आपल्या सरकारमध्येच झालं आहे. त्यामुळे निश्चितपणाने मुंबईमध्ये मराठी माणूस, मराठी टक्का टिकला पाहिजे आणि तो टिकेल अशा पद्धतीचं काम हे सरकार करेल, हा विश्वास आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मुद्दे काय आहेत? मुद्दे मी यासाठी विचारतोय कारण लाडकी बहीण योजनेचा एक खूप मोठा फायदा जो आहे तो विधानसभेला झालेला दिसला, परंतु तो ग्रामीण भागामध्ये तो फायदा झाला.
मुंबईसारख्या ठिकाणी ते ग्रामीण भागच नसल्यामुळे तिथल्या महिला वोट करतील त्या आधारावरती, केवळ 1,500 रुपये मिळत आहेत किंवा 2100 रुपये मिळत आहेत त्या आधारावरती बीजेपीला किंवा जर युती झाली तुमची महानगरपालिकेच्या निवडणुकांची तर ते महायुतीला वोट करतील असे काही शक्यता तशी काही दिसत नाही आहे. तर मुद्दे कोणते आहेत, म्हणजे हे लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आणि त्या आधारावरती लोकांनी तुम्हाला वोट केलं पाहिजे, मतं दिली पाहिजेत असं तुम्ही प्रचार करणार? त्याच्यामध्ये मुंबईकडे जर तुम्ही बघाल तर मुंबई ही प्रचंड वाढली. मग त्याच्यामध्ये आपण जुन्या इमारती त्याचं पुनर्निर्माण झालं, ज्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो, त्यामुळे छोट्या इमारतीचं पुनर्निर्माण होऊन टोलेजंग टॉवर उभे राहिले. गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध झाल्यामुळे तिथेसुद्धा वेगवेगळे मोठमोठे कॉम्प्लेक्स आले, म्हणजे 5-5 हजार फ्लॅट्स बनतील असे कॉम्प्लेक्स आले. बोरिवलीपासून जर उदाहरण घेतलं तर ओबेरॉयसारख्या डेव्हलपर्सने 5-5 हजाराच्या योजना आणल्या आणि घरं उभी राहिली. वरळी लोअर परेलपासून शिवडीला जर आपण गेलो तर शिवडीचं पूर्वीचं रूपच पालटून गेलं. म्हणजे ज्या शिवडीला कोण यायला तयार नव्हतं त्या शिवडीच्या रस्त्यावरून आता जात असताना वाटतं हे हाँगकाँग आहे की काय, अशा इमारती उभ्या राहिल्या. निश्चितपणाने मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना आणाव्या लागतील. मध्यवैतरणा धरणाच्या नंतर गारगाई प्रकल्प आणि पिंजाळ प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल. नवीन पाण्याच्या योजना द्यायच्या झाल्या तर त्याच्यासोबत रिसायकलिंग प्लांट बसवावे लागतील, ज्याला आपण STP म्हणतो, सुवेज ट्रीटमेंट प्लांटच्या आधारावर त्याला ट्रीट केलेलं पाणी किंबहुना आपल्याला अनेक ठिकाणी वापरावं लागेल. पिण्याच्या पाण्याच्या योजना आणाव्या लागतील. म्हणून आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मुंबईमध्ये सगळ्यात मोठे STP प्रकल्प बसवतो आहोत. म्हणजे याचा अर्थ असा की पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि पिण्याचा पाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा होईल. नंबर 2, शिक्षणाच्या योजना, म्हणजे शिक्षणाने देश घडतो आणि त्याच्यामुळे जसं महाराष्ट्राचा विकास हा ग्रामीण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला, शहरं नंतर आली. शेवटी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या आधारावरच ग्रामीण महाराष्ट्राने महाराष्ट्राला उभं केलं. मग एका बाजूला कारखाने असतील, ऊसाचे कारखाने असतील, एका बाजूला बँका असतील, शिक्षण संस्था असतील, असं करत करत ते जाळं उभं राहिलं सहकाराचं. दूध संस्था असतील, शेतकऱ्याच्या बाजारभावाला हमीमाल मिळावा म्हणून प्रश्न असतील. पण शेवटी शहरं वाढली आणि ग्रामीण महाराष्ट्र हळूहळू आपापले विविध उद्योगाने विस्तारित गेला. आता आपल्याला शिक्षण मुंबईमध्ये आज कितीही शाळा जरी आल्या इंग्रजीच्या, तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण घेणारे हजारो नाही लाखो विद्यार्थी आहेत. तो शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि त्याच्यामध्ये विविध, ज्याला आपण म्हणतो की विविध ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. त्यामुळे सर्वसाधारणपणाने मुंबई ही 60% आजही झोपडपट्टीत राहते. 50% जरी म्हटलं तरी 50% झोपडपट्टी आपण बघतोच आहे. झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या मुलामुलींना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हा दुसरा मुद्दा. रस्त्याची कामं प्रचंड सुरू आहेत, त्यामुळे रस्त्याची कामं पूर्ण करून मुंबईतील हवेचा दर्जा आरोग्याच्या दृष्टीने सुधारावा हा तिसरा मुद्दा. म्हणजे रस्ता आणि आरोग्याचा दर्जा, त्याच्याबरोबर आरोग्याच्या दृष्टीने मुंबईतील हॉस्पिटल्स जी महानगरपालिकेची आहेत आणि जी राज्याची आहेत, राज्य आणि महानगरपालिका एकाच पक्षाकडे जर असेल तर आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी आरोग्याची सेवा देण्याचं काम. त्याच्यामुळे आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, हवेचा दर्जा ज्याला आपण पर्यावरण बदल म्हणतो आणि त्याचसोबत फ्युचरिस्टिक विजन, म्हणजे मुंबई ही शेवटी आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये घडत असलेल्या घडामोडीवर फक्त भारताचंच नाही तर देशाचं लक्ष असतं आणि संपूर्ण विदेशामधून सुद्धा लोक बघत असतात. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो की पायाभूत सुविधाने महाराष्ट्रातील मुंबईचा विकास करत असताना, जसं कोस्टल रोड आहे, कन्व्हेन्शन सेंटर्स उभे राहतील, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस उभे राहतील. आपले उत्तर मुंबईचे खासदार आणि देशातील केंद्रीय मंत्री पियुष गोयलजींनी आता एक नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं कांदिवलीला भव्य संकुल तयार करावं. त्यामुळे स्पोर्ट्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. युनिव्हर्सिटीचा दर्जा उंचावत नेला पाहिजे. त्याच्यामुळे शालेय शिक्षण आणि दूरगामी परिणाम करणारं उच्च शिक्षण, आरोग्याच्या सेवा
आरोग्याचं शिक्षण, अशा पद्धतीने ह्या मुद्द्याला स्पर्श करत मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी निश्चित विजयी होईल असा विश्वास आपण आज आपल्या या कार्यक्रमामध्ये व्यक्त करूया. धन्यवाद सर. खूप तुम्ही मुंबईचं विजन जे आहे, BJPचं विजन काय आहे मुंबईला घेऊन, त्या गोष्टीवरती तुम्ही आमच्याशी बोललात. त्यानंतर तुमचं सदस्यता अभियान जे सुरू आहे त्याचं देखील तुम्ही विश्लेषण केलं, ते देखील आम्हाला सांगितलं. आणि तुमच्या पुढील वाटचालीस आम्ही मुंबई आउटलुकच्या वतीने, आमच्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुर्तास इथेच थांबूयात. नंतर तुम्ही जसं म्हणालात की राजकीय जे विषय आहेत त्यावरती आपण नक्कीच तुमची पुन्हा एकदा भेट घेऊ आणि पुन्हा बोलू. धन्यवाद सर.